परिषद मराठी मुलांची शाळा चिंचखेडे बुद्रुक या शाळेचे जे शिक्षक आहेत गणेश कोळी म्हणून, आणि एक चांगल्या प्रकारचं एक आदर्श व्यक्तिमत्व कोळी सरांचं आहे. आणि त्यांचा अभ्यास वर्ग या राज्यस्तरावरती त्यांचा 7वा क्रमांक आलेला आहे. आणि एक सडेतोड सज्वळ आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व कोळी सरांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. कोळी सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक भारदस्त एक चांगल्या प्रकारे राज्य स्तरावरती आपला 7वा क्रमांक आलेला आहे. आणि एक आपण एक गगन भरारी घेतलेली आहे. तर आपल्या या अभ्यास वर्गासाठी आपली निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगाल? सर, निवड करताना आधी आमची केंद्रवाईज एक परीक्षा झाली आणि केंद्रवाईज परीक्षा असताना त्याच्यामध्ये आपण जे कार्य केलं आहे, म्हणजे मुलांसाठी जे मुलं अभ्यासात मागे पडले होते त्यांच्यासाठी आपण जे कार्य केलं आहे ते कार्य मांडण्याची संधी आम्हाला दिली आणि त्यामध्ये एक व्यक्ती निवडण्याची संधी त्यांनी दिली. त्यामध्ये मी आमचं कोरोना काळामध्ये जे आमचे अध्यक्ष होते त्यांनी त्या अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जे कार्य केलं होतं ते आमच्या केंद्रीय स्पर्धेमध्ये मांडलं. केंद्रामध्ये माझा प्रथम क्रमांक आला. तालुक्यामध्ये मी तेच मांडलं, त्याचातही प्रथम क्रमांक आला. विभागाला पण मांडलं, तिथे इथेच प्रथम क्रमांक आला. आणि त्याला मांडणीसाठी एक विशेष पद्धत होती. जसं की आपण एखादा अहवाल लेखन करताना किंवा आपण एखादा PhDचा अहवाल लेखन करताना जशी त्याला मर्यादा असतात तशी मर्यादा त्यांनी दिली होती. आणि ते अहवाल लेखनासह आम्ही त्याच्यामध्ये 1 नंबर आलो सर. तुम्ही करून विभागापर्यंत तुम्हाला बातमी भेटेल डायरेक्ट. अशा प्रकारे आम्ही विभागामध्ये पहिला आलो सर. आणि विभागामध्ये सुद्धा आमचे 30-40 स्पर्धक होते, पण नाशिकमधून आम्ही 5 जणांची निवड करण्यात आली आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक माझ्या शाळेचा निघाला सर, माझा निघाला समजा. म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आणि एक शासनाचे जे काही निकष वगैरे आहेत त्या निकषाच्या अधीन राहून आपली निवड झाली असेल असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. सर, आपल्या जो राज्य स्तरावरती 7वा क्रमांक आलेला आहे आणि आपण एक गरुड झेप घेतलेली आहे, तर या माध्यमातून, या निवडीच्या माध्यमातून आपण एक आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपला भविष्यामध्ये मानस काय राहणार आहे, काय सांगाल? सर, भविष्यामध्ये मानस एकच आहे की ज्या अध्यक्षांनी आम्हाला मार्ग दाखवला की विद्यार्थ्यांसाठी आपण जर काम केलं आणि ते काम केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास अभ्यासामध्ये वाढतो, तो वाढलेला पाहून शिक्षकाला जो आनंद मिळतो तो त्याला मिळणाऱ्या सॅलरीपेक्षा आणि मिळणाऱ्या पैशांपेक्षा खूप महत्त्वाचा मला वाटतो. आणि म्हणून मी इन फ्युचरसुद्धा मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी मला जे उपक्रम किंवा मला त्यांच्यासाठी अभ्यास त्यांना द्यावा लागेल तो प्रयत्न करणे हेच माझं एक ध्येय आहे सर. विद्यार्थी प्रगती आणि त्यांचा अभ्यास. सर, विद्यार्थी हा विद्येच्या सागरात होणारा राजहंस असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं. यात एक आपण एक चांगल्या प्रकारची गगन भरारी घेतलेली आहे, एक गरुड झेप घेतलेली आहे. राज्यामध्ये आपला 7वा क्रमांक आलेला आहे. आणि कोरोनाचा हा विषय जो आहे हा एक म्हणजे मागील कालखंडामध्ये 2 ते 2.5 वर्षाचा कालखंड होता. अतिशय पशुपेक्षाही अतिशय हीन असं वाईट अवस्था अशी या कालखंडावरती होती. आणि हा विषय धरून आपण एक चांगल्या प्रकारे त्याची मांडणी केलेली आहे राज्यस्तरावरती आणि आपला 7वा क्रमांक आलेला आहे. सर, या माध्यमातून, या निवडीच्या माध्यमातून आपण शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि समाजामध्ये आपण काय आवाहन करणार नागरिकांना? तर मी एकच आवाहन करेल की जर आपल्याला शाळेची प्रगती साध्य करायची असेल तर विद्यार्थ्यांमधले सर्व गट्स, मग तो दिव्यांग विद्यार्थी जरी असला तरी त्याला त्याच्यामध्ये सामावून घेणे. माझ्याकडे एक दिव्यांग विद्यार्थी आहे, त्याच्या आईवडिलांना मी जेव्हा भेट घेतली त्यांचं म्हणणं होतं की माझ्या मुलासाठी मी लाखो रुपये खर्च केले परंतु तो पाहिजे तसा अभ्यासाचा रिस्पॉन्स देत नाही. पण त्या विद्यार्थ्याला, तो माझ्याकडे आज 3री-4थीला आहे, तो सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असतो, सामान्य मुलांसारखा पुढे असतो. म्हणजे हे केव्हा शक्य होते की जेव्हा आमची समिती, शिक्षक आणि पालक यांच्यातला संबंध हा घनिष्ठ होतो आणि ते इथपर्यंत आपल्याशी बोलके होतात की माझा जो मुलगा आहे बुवा त्याला सुधारण्यासाठी मी काय करावं आणि तुम्ही काय करावं, हे जेव्हा आपण त्रिसूत्री धोरण जेव्हा एकमेकांचं एकत्र येतं त्यावेळेस विद्यार्थ्यांचा विकास हा नक्की घडतो. आणि ही त्रिसूत्रीच फार महत्त्वाची आहे. शालेय समिती, शिक्षक आणि पालक हे जेव्हा एकत्र येतील सर तर त्या शाळेचा विकास आणि त्या मुलाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. हे माझं केलेल्या कार्यावरून मी अनुभव तुम्हाला सांगतो सर. सर, शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो, नवीन पिढी घडवण्याचं काम करतो. आणि आपण राज्यावर 7वा क्रमांक एक चांगल्या प्रकारे भविष्याचं आपण संपादन केलेलं आहे. सर, एक महत्त्वाचं की डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ अँड बट एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड.
शिक्षणामध्ये बदल घडण्याची ताकद आहे शिक्षणामध्ये. शिक्षकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं आपण एक या ठिकाणी चिंचखेड बुद्रुक या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण कार्यरत आहात. आपण राज्यामध्ये 7वा क्रमांक मिळवलेला आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर, या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? तर या निवडीचे श्रेय जे आहे तर हे आमच्या सर्व शालेय व्यवस्थापन समितीनं 18 मार्च 2018मध्ये जेव्हा आपल्याकडे कोरोना आला त्या काळात आमच्या समितीनं जे कार्य केलं आहे ते जर मी सांगितलं तर मला त्याला कमीत कमी अर्धा तास लागेल. जर आपली इच्छा असेल तर मी ते सांगतो, पण मी शॉर्टमध्ये सांगतो. तर त्या काळामध्ये ज्यांनी आम्ही ऑनलाईन जे उपक्रम राबवले ते आम्ही सगळे शिक्षणाधिकारी सह राबवले. म्हणजे आम्हाला जर शिक्षणाधिकाऱ्यांशी कोरोना काळामध्ये बोलायचं असेल तर त्यावेळेस आम्ही आमच्या शाळेतले शिक्षक होते सपकाळे सर, त्यांच्या गाडीमध्ये आम्ही आमच्या एक TV ठेवून आणि त्याच्यामध्ये झूम मीटिंगमध्ये आम्ही त्याच्यामध्ये गट शिक्षणाधिकारी असतील, CO साहेब असतील यांच्याशी संवाद साधून, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची प्रगती आम्ही लाईव्ह त्यांना दाखवली. म्हणजे याच्यामध्ये सगळं श्रेय जे असेल ते आमची समिती, आमचा पालक, आमचा विद्यार्थी आणि आम्ही. तर हे जोपर्यंत सगळे एकत्र येऊन सण काम करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याची प्रगती साध्य होत नाही. हे कोरोना काळामध्ये आम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि त्या काळात जे आमची समिती होती, ज्यांना गुगल फॉर्म आम्हाला जमत नव्हता त्या समितीनं आम्हाला गुगल फॉर्म शिकवला. म्हणजे तिथून आमची सुरुवात आहे. आणि त्या समितीनं आमच्याकडून कार्य करून घेतलं आणि आम्ही पण त्यांना मदत केली. त्या कार्यामध्ये आम्ही सहभागी झालो. म्हणजे आम्ही दोघं घटक एकत्र आलो आणि आमच्या या कार्याला पालकांनी आम्हाला उत्स्फूर्त सहभाग दिला. आणि त्याच्यातून आमचे ते विद्यार्थी कोरोना काळामध्ये जो लोक म्हणतात की ड्रॉबॅक्स होता तो आमचा निघून गेलेला आहे. आणि आमचे विद्यार्थी कमीत कमी जास्त नुकसान नव्हतं. आज मिडियम लेवलला ते आमच्या सोबत आहेत आणि आजही ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. तर हे सगळे त्रिसूत्रीमुळे घडून आलं असं मला वाटतं. हे होते गणेश कोडी सर आणि ते सध्या चिंचखेड बुद्रुक या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या ठिकाणी कार्यरत आहे. एक चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व सरांचं आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये राबवलेले आहेत आणि त्याची एक चांगल्या प्रकारची चाचपणी वगैरे करून त्यांचा राज्यावरती 7वा क्रमांक आलेला आहे. एक आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी कोडी सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाळे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज. सपकाळे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद शाळा मराठी उच्च प्राथमिक शाळा चिंचखेड बुद्रुक या ठिकाणी कार्यरत आहेत. तर माझे सहकारी शिक्षक आदरणीय कोडी सर यांना 7व्या क्रमांकाने राज्यस्तरीय स्पर्धेत ते यश त्यांनी संपादन केलेलं आहे. त्या व्यक्तिगत अभ्यासामध्ये या स्पर्धेत त्यांना यश मिळालेलं आहे. तरी आमच्या वतीने आणि शाळेच्या वतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि गावकरीतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना यशाबद्दल पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आम्ही 2019पासून कोरोना काळापासून सरांना नवीन नवीन आयडिया सरांजवळ येत असतात, नवीन नवीन उपक्रम त्यांच्याकडे असतात आणि फक्त त्यांना जर साथ मिळाली आणि सर्वांनी सहकार्य केलं तर अशा प्रकारचं यश किंवा नवीन कार्य विद्यार्थ्यांसाठी करायला मिळतं. आणि मी स्वतः तो आनंद घेतलेला आहे. कारण की रात्री आम्ही स्वतः आधी तिथं या ठिकाणी 8:30, 9, 9:30, 10पर्यंत आम्ही रात्री थांबलेले आहोत. आणि आमच्यासोबत झूम मिटिंगमध्ये आदरणीय JD पाटील साहेब, नंतर इतर जे झोपे साहेब आहेत डाएटचे प्राचार्य, ते सुद्धा त्यांनीच आणि मॅडमसुद्धा यांनीसुद्धा ऑनलाईन विद्यार्थ्यांची हितगुज केलेला आहे त्यावेळी. तर खरोखर जर सर्वांचं सहकार्य असलं आणि करण्याची जिद्द असली तर आपण काहीतरी करू शकतो, हे मला इथं सांगावंसं वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पूनम बनसोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड बुद्रुक येथे कार्यरत असून आमचे सहकारी आहेत श्री माननीय कोडी सर, आपल्या शाळेचे उपशिक्षक, तसेच आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्याकडे कार्यभार आहे. आणि त्यांनी व्यक्ती अभ्यास या स्पर्धेमध्ये 7व्या क्रमांकाने यश संपादन करून आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब अशी निर्माण केलेली आहे की जेणेकरून आमच्यासारखे येणारे जे शिक्षक आहेत, नवनियुक्त शिक्षक, आम्हाला त्यांच्याकडून खूप सारं शिकायला मिळून राहिलं आहे.
आम्ही जेवायचे इथं आलो आहोत तर आम्हाला म्हणजे नवीन नवीन असताना नेमकं करायचं काय किंवा कसं आपले काम करायचे प्रत्येक आल्यापासूनचे प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला योग्य असे मार्गदर्शन केलेले आहेत. जे काही नव्हतं समजत ते आम्ही वेळोवेळी त्यांना विचारत असतो. ते नेहमी सांगतात. काही मनामध्ये संकोच न ठेवता त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आणि योग्य असं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला वेळोवेळी ते करत असतात.